बघा, मी नेहमी कामाने दाखवत राहील. मी सोशल मीडियावर पण खूप कमी असतो. बॅनरबाजी पण खूप कमी करतो. मला प्रत्यक्षात नागरिकांना भेटून, संवाद साधून, त्यांच्याशी बोलणं आणि त्यांना त्या गोष्टी पटवून देणं किंवा त्यांना नसतील समजत तर त्या कशा व्यवस्थित ते कागदावर दाखवणं ह्याला जास्त महत्त्व. गेली 10 वर्ष जंतुनाशक फवारणी सकाळी करतो आणि संध्याकाळी धुरीकरण करतो. गेली 10 वर्ष खर्चानी. मी रोज Facebookला टाकू शकेन मी. अरे काय रोज तुला Facebookला टाकायची गोष्ट आहे का ही? खरोखर त्याला माझ्याकडनं माझ्या पदाची त्याला किंमत नाही. म्हणजे पद आहे म्हणून तो माझ्याकडे नाही आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि तो तुमच्यासाठी किती प्रेम देतोय हे महत्त्वाचा विषय आहे त्याच्यासाठी. की माझं काहीच काम नको करू. बघा, माझं काही काम नको या नगरसेवकाच्या माध्यमातून. लोकांची काय कामं केलीत. मी मगाशी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मी नेहमी या गोष्टी जपल्या की माझा कार्यकर्ता त्या सोसायटीत राहतो. सोसायटीत भले माझ्या कंप्लीट विरोध आहेत, पण माझ्या कार्यकर्त्याची कॉलर त्या सोसायटीत टाईट झाली पाहिजे. मी असं काम करून तिथे दाखवली पाहिजे. माझ्या खऱ्या अर्थाने खूप म्हणजे त्रास झाला त्या गोष्टीचा. कारण विषय असा होता साहेब, बघा, दुसरी 2 बाजू होत्या त्या गोष्टीला. एक बाजू अशी होती की मी कठीण काळामध्ये सुद्धा नवरा बायको दोघं पुन्हा 2015 साली आम्ही निवडून आलो. नमस्कार, मी दिनेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो या पॉडकास्टमध्ये. कल्याण डोंबिवलीकरांच्या दैनंदिन जीवनाशी, दैनंदिन समस्यांशी थेट निगडीत असणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक ऐन भरात आलेली आहे. आणि ही रणधुमाळी चालू असताना आपण आलो आहे प्रभाग क्रमांक 22 मध्ये. शिवसेना, BJP, रिपाई आठवले गट या महायुतीचे अधिकृत उमेदवार, माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते श्री प्रकाश गोपीनाथ भोईर यांना भेटायला. दादा, खूप खूप स्वागत आजच्या या पॉडकास्टमध्ये. आज आपण दादांशी मारणार आहोत गप्पा, करणार आहोत चर्चा, घेणार आहोत त्यांच्या कामाचा आढावा आणि विचारणार आहोत काही थेट प्रश्न जनतेच्या मनातले, नागरिकांच्या मनातले, तुमच्या मनातले. दादा, पहिल्या प्रश्नावरून मला सुरुवात करायला आवडेल की आज राजकारण आपण जे म्हणतो ते एका वेगळ्या किंवा विचित्र पण म्हणू शकतो आपण, एका अशा वळणावर येऊन ठेपलंय. 2 प्रश्न आहेत हे सलग माझे, की तुमची सुरुवात राजकारणात कशी झाली आणि आज जिथे राजकारण आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खऱ्या अर्थाने माझी सुरुवात राजकारणात म्हणजे अष्टविनायक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ उमेश नगरचं आहे. ह्याच्यात झालो. साधारण मला 18 वर्ष सुद्धा नव्हते. साधारण 15-16 वर्षापासून मी त्या मंडळात काम करत होतो. की आमचे प्रेरणास्थान गुरुवर्य आनंदबाबू म्हात्रे यांनी ह्या मंडळाची स्थापना केली आणि त्या मंडळाच्या माध्यमातून राजकारणाचा विषय लांबच होता की एक समाजकारणातून नागरिकांना काय द्यायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की आपण मंडळ स्थापन करतोय, मंडळ स्थापन वार्षिक वर्गण्या घेतो, परंतु वर्षभरात या कार्यक्रम काय देणार आहोत. नागरिकांना एक आधार असला पाहिजे मंडळाचा आणि त्या माध्यमातून कुणाला दुखलं फुकलं किंवा काही झालं की लोक मंडळाच्या माध्यमातून एक आधार आहे या दृष्टिकोनात आपण काम केलं पाहिजे. की लोकांचे चाराने सुद्धा लोखंडाचे चणे आहेत, आपण जी वर्गणी करतो या दृष्टिकोनातून त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्या माध्यमातून मी मंडळाचे कामं करत राहिलो आणि नागरिकांच्या समस्या मंडळाच्या माध्यमातून एक आपुलकी तयार केली आणि मंडळाच्या माध्यमातून जे काही नागरिकांना जास्तीत जास्त देतं. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलात तर अष्टविनायक मंडळ एक डोंबिवली शहरामध्ये या पद्धतीने प्रसिद्ध आहे की एक सामाजिक दृष्ट्या देखावा केला जातो. म्हणजे श्रीगुण हत्या असो, पाणी असो, निसर्ग असो किंवा विविध प्रकारे नागरिकांना समाज म्हणजे लोकमान्य टिळकांनी समाज प्रबोधनासाठी ही मंडळ स्थापन केली आणि तेच हे पुढे वारसा आपण जपलं पाहिजे की आपल्या मंडळाच्या माध्यमातून समाज प्रबोधन कसं झालं पाहिजे, समाजाला काहीतरी देता कसं आलं पाहिजे मंडळातून, या दृष्टिकोनातून या मंडळाचं काम करत राहील. साधारणपणे तरी किती वर्षांपूर्वी, म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे 20 किंवा 25 पेक्षा जास्त वर्ष झाली आपण तिथून सुरुवात झाली? नाही, मंडळ जवळजवळ 1986 साली स्थापन झालं. आज मंडळाला 40 वर्ष झालेली आहेत. बापरे. 40 वर्ष मंडळाला पूर्ण झालेली, याच वर्षी 40 वर्ष पूर्ण मंडळाला झाली आणि तेव्हापासून हे मंडळ कार्यरत या विभागामध्ये राहिलं आहे. म्हणजे राजकारणापेक्षा समाजकारणाने सुरुवात झाली तुमची राजकारणाची, असं आपल्याला म्हणता येईल? हो, समाजकारणातूनच सुरुवात झाली. तेव्हा असं राजकारण वगैरे असं काही मला वाटतं विषय नव्हताच. जराही नव्हता, शिवतही नव्हता मनाला. राजकारण हा विषयच कळतही नव्हता. फक्त लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, माझ्या मंडळाचं नाव झालं पाहिजे आणि माझ्या मंडळातून जास्तीत जास्त लोकांना कशी सेवा मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातूनच फक्त तो हेतू होता.
मग तो दुसराच प्रश्न माझा त्याशी जो मी जोडला होता ती म्हणजे तिथून सुरुवात झाली खरी, तुम्ही अजूनही तसाच प्रयत्न करताय, पण आज जी राजकीय परिस्थिती किंवा राजकारण जे झालंय त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? पूर्वीचं राजकारण म्हणजे परिस्थिती अशी होती की आम्ही समजा राजकारणात येण्याचं कारण असं झालं की आमचे कैलासवासी वामन नामदेव म्हात्रे शाखा प्रमुख होते आणि त्यांचंच 95च्या दरम्यानमध्ये ॲक्सिडेंटनी मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झाला तो. अच्छा. आणि त्यामुळे ती जागा रिकामी झाल्यानंतर मग या ठिकाणी कोण? हं, हं. मग तो आपोआप नाव पुढे येत राहिला सारखा की बाबा नाही हा लोकांशी निगडीत आहे, अच्छा. कार्यकर्ता चांगला होऊ शकतो किंवा या दृष्टिकोनातून मग ते विभागातील नागरिकांनी काही गावकऱ्यांनी नाव सुचवलं की बाबा या ठिकाणी प्रकाश भोईर एक या ठिकाणी होऊ शकतो. त्यांच्या भावांनी नाव सुचवलं वामन म्हात्रेंच्या किंवा प्रकाश भोईर हा शाखा प्रमुख आपल्याला भविष्यामध्ये सगळ्यांना घेऊन जाणारा माणूस होऊ आहे. शकतो. अरे वा, छान. म्हणजे पण त्याच प्रश्नावरून मी येतो की बघा, निवडणूक लढवणं आणि लोकसेवा करणं म्हणजे यात किती फरक वाटतो तुम्हाला? म्हणजे बघा, आता बऱ्यापैकी आपल्याला असंच वाटतं की निवडणूक लढवायची लोकांना, जरी म्हणत असलो आपण लोकसेवा, तरी पण यात किती फरक आहे आणि तो कसा तुम्ही डिफरन्शिएट करता? नाही, म्हणजे निवडणूक लढवणं हा सुरुवातीला माझा एमच नव्हता अच्छा. प्रत्यक्षात. हां. मंडळाचे कार्यकर्ते मंडळाच्या माध्यमातून जो शाखा प्रमुख पद दिला मला पूजनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, त्या पद्धतीने जी कामं करत राहिलो हं, हं. आणि मग तो वासंती वामन म्हात्रे म्हणजे ज्यांच्या नगरसेविका ज्या आम्ही 95ला निवडून दिलेल्या होत्या, तो जेंट्स वॉर्ड पडला आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनीही माझं नाव सुचवलं की नाही, हा माझ्या जोडीला खांद्याला खांदा लावून काम करत होता भावासारखा. वा. आणि मग माझ्या बदली ह्याला जर तिकीट दिली की भविष्यामध्ये ही तिकीट निवडून आणेल आणि मी जशी कामं करत राहिलो तसं हा लोकांची त्या माध्यमातून कामं करेल. आणि मग नागरिकांनीच मला आग्रह धरला की सन्माननीय आमचे गुरुवर्य राजकारणातले ठोसर साहेब अच्छा. यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सुचवलं की ह्या मुलाला तुम्ही पद देऊन बघा. सुरुवातीला त्यांनी मला 6 महिन्यासाठी शाखा प्रमुख दिलेला होता, अच्छा. पण मी जो कार्यरत राहिलो हां. त्यामुळे 2000 साली त्यांनी मला स्वतः सांगितलं की तू तिकीट लढवायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करायचे आहे. कारण ही सगळी जी कामं आता राहिलेली आहेत या ठिकाणातले शिवसैनिक आहेत किंवा मंडळाचे लोक आहेत किंवा नागरिक तुझ्यावर अवलंबून आहेत, त्यांनी ही नावं हा नाव सुचवलेलं आहे, तुला राजकारणात तिकीट घ्यायची आहे. म्हणजे जिथे आपण बघतो की तिकिटांवरून मारामारी होत असताना की त्यावेळेला तिकीट तू कर, तू हे कर, असं करणारी मंडळी खूप होती, जी आता मला वाटतं कुठेतरी कमी झालेली. हो, आणि त्याच्या पलीकडे सांगतो ना, पुन्हा माझी सेकंड निवडणूक जेव्हा आली 2000 साली, सेकंड निवडणूक 2005 साली जेव्हा आली, तेव्हा म्हटलं की बाबा नाही, राजकारण हा माझा पिंड नाही, मी मंडळाचा कार्यकर्ता, एक सामाजिक कार्यकर्ता आहे, मला तिकीट लढवायची नाही. अच्छा. तेव्हाही साधारण 200 लोक ज्या मंडळाचा आमचा गणपती उत्सव जवळ आलेला, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये प्रत्येक वेळी निवडणूक व्हायची, त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान गणेश उत्सवाचा तो माहोल होता. सगळ्यांनी सांगितलं की नाही, 5 वर्ष तू काम केलेलं आहेस आणि प्रामाणिक केलेलं आहेस, त्यामुळे पक्षातर्फे तिकीट तूच लढवायची आणि पक्षाकडे तिकीट तूच मागायची आणि आमच्यापैकी कुणीही मागणार नाही, कुणी बाहेरचा दिला तर आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही आणि तो वॉर्ड तसाच राहिला चालेल, तू एकट्याने तिकीट मागायची आणि एकट्याने लढवायची. आणि मी तेव्हाही त्या लोकांना सांगितलेलं की मी काम केलंय, तुम्ही एक जण नाव सुचवा, मी निवडून आणण्याची जबाबदारी माझी. म्हणजे आजही सर्व कार्यकर्ते याचं उत्तर तुम्हाला देतील त्या दृष्टिकोनातून आहेत सगळे जसे जसे कार्यकर्ते. तुम्ही एक शब्द वापरलात आणि जो खरंच मला वाटतं तो अप्रोप्रिएट आहे तुमच्यासाठी. म्हणजे आम्ही पण आमचा जेव्हा रिसर्च केला तेव्हा तुमच्याबद्दल एक गोष्ट सातत्याने जी म्हटली जाते की म्हणजे प्रामाणिकपणे काम करणारा माणूस. म्हणजे आपण मगाशी म्हणालो की विरोधी पक्षनेते आहेत किंवा नगरसेवक आहेत, पण एक जी गोष्ट तुमच्यासोबत म्हणजे तुमच्याबद्दल नेहमी ऐकली किंवा बोलली जाते ती म्हणजे प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता किंवा माणूस. तर हा प्रामाणिकपणा आजच्या ह्या राजकारणात टिकवणं हे किती कठीण झालंय आणि तुम्हाला तसं काही अनुभव तुमचे आहेत? नाही, मला तसा अनुभव नाही, पण काहीतरी कालांतराने उत्पत्ती तयार होतात की जी स्वतःच्या स्वार्थासाठी काहीतरी करायला हवं आहे. कारण बघा, मी निवडून आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवली की मला सोसायटीत कोण विरोधक आहे हे मला माहिती नाही, पण माझा कार्यकर्त्याने तिथं मत मागितलेलं आहे. त्या सोसायटीचं काम व्यवस्थित प्रामाणिकपणे झालं पाहिजे. माझ्या कार्यकर्त्याला त्या सोसायटीमध्ये किंवा त्या विभागामध्ये खाली मान घालायला लागली नाही पाहिजे. 5 वर्षांची जी कामाची होतील याचंच मी वचन दिलं, कारण मला रस्ते चुकवत जायला लागत नाही. अच्छा. आणि जोडीला 10 लोक घेऊन जायला लागत नाही, चालत गेलो तरी पण हे करतो. कारण
पहिली डोक्यात ही गोष्ट असते की मी 5 वर्षासाठी मी काय वचन दिलेलं आहे, लोकांना काय म्हटलेलं की हे सुविधा होतील का नाही. मी कधीच सांगितलं नाही शांघाई होणार किंवा मी तुमचं डायरेक्ट म्हणजे जे चाळी आहेत ते डायरेक्ट तुमच्या डेव्हलपमेंट होणार आणि बिल्डिंग बांधून देणार, एवढ्या वर्षात कधी सांगितली. हाय ती वस्तुस्थिती सांगितली, जी दिवा स्वप्न राजकारणी जनरली हा दाखवतात. ते सांगितली. त्यामुळे पुढच्या इलेक्शनला जाताना मला कधीच त्यांच्यासमोर कारण कसं असतं तुम्हाला सांगतो मी एक गोष्ट अजून एक राजकारणात ठेवली. एखादी गोष्ट नाही होत असेल ना, हा. नाही म्हणायचं, त्यांना अच्छा. पूर्ण त्याचा अभ्यास करून सांगायचा. नाही म्हणता आलं पाहिजे. नाही म्हणता आलं पाहिजे. कसं की का नाही होणार हे त्याला कळल्यानंतर तो 10 दरवाजे फिरला ना, हा. मग नंतर त्याला कळतो की नाही हा माणूस खोटा नव्हता बोलत, मला 10 वेळा दरवाजात आणलं नाही, खोटी आश्वासनं तरी. खोटी आश्वासनं दिली नाही यांनी. आणि खरोखर नाही होणे प्रामाणिक माणूस आहे वा. की रोज माझ्या ऑफिसला आला पाहिजे, माझ्या ऑफिसला गर्दी असली पाहिजे, हे मी खूप टाळलं. पण मग याच्याने विरोधक किंवा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाच्या अगेन्स्ट जाणारी माणसं जनरली पटकन तयार मग होतात. आता तयार झालेली आहे ती, म्हणजे जी आता तुम्हाला जर राजकारणातली काही दिसतात ना की मनमानी कारभार मी करून नाही दिला, हा. कारण सर्वसाधारण नागरिकांना न्याय दिला पाहिजे आणि लोकशाही टिकली पाहिजे. या दृष्टिकोनातून जे मी हे केलं की सर्वसाधारण माणूस थेट मला भेटला पाहिजे, मला भेटला पाहिजे, त्याची अडचण सांगितली पाहिजे. कारण मी साधारण बऱ्याच सोसायटीवाल्यांना नेहमी सांगतो की अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार तुम्ही मला भेटायला येता, बरोबर, कमिटी आली भेटायला, पण मी सोसायटीत जर आलो की 4 लोक अजून उतरतील. बरोबर. म्हणजे मी काय सांगतो, जे म्हणजे जे समाजकारण किंवा जे आपल्याला समाजातला ज्या गोष्टी आहेत, महानगरपालिका असो, MSCB बोर्ड असो, रेशनिंग ऑफिस असो, सरकारी योजना, ह्या तुम्हाला कळल्या पाहिजे. बरोबर. ते सहज आताचं जनरेशन त्या गोष्टी समजून घेत नाही. आणि मुळात नगरसेवकाचं कामच ते आहे की त्या गोष्टी कळाव्यात. कारण नगरसेवक नगरसेवक म्हणजे काय हो, नगरसेवक म्हणजे नागरिक आणि प्रशासन यामध्ये ठेवलेला दुवा. त्यांनी जी प्रशासनाची संपर्क साधून नागरिकांच्या ज्या अधिकार आहेत, त्यांचे ज्या अधिकारांनी त्यांना ज्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, सोयी मिळायला पाहिजे, त्यांचे अधिकार आहेत जे ते टॅक्स पे करतात राज्य शासनाला, महानगरपालिकेला, त्यांना अधिकार त्यांना मिळालेच पाहिजे. या दृष्टिकोनातून दिलेला दुवा. नगरसेवक बघा, नगरसेवक पद माझ्या दृष्टिकोनातून आळवावरचं पाणी आणि पपईचं झाड 5 वर्षानंतर पडणार, परंतु नगरसेवक पद नसल्यावर तुम्हाला कधी असं जाणवलं नाही पाहिजे की बाबा माझ्याकडे पद नाही म्हणून. कारण नागरिकांनी त्याच पद्धतीने तुम्हाला नमस्कार केला तर ते तुम्ही कमवलं. जसं आपण म्हणतो ना, तुम्ही एक छान म्हणाला, त्यातूनच मला हे सुचलं की जो खरं बोलणारा माणूस असतो ना, त्याचं एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याला काही आठवावं लागत नाही, जे आहे ते आहे. सो ही मला वाटतं खूप फायदा आहे. 100%. पण तेच मी म्हणतोय की आता जे नवोदित राजकारणी किंवा इच्छुक आता जी आलेली आहेत नवीन, त्यांच्यासाठी काय संदेश द्यायला आवडेल तुम्हाला? खऱ्या अर्थाने बघा, राजकारण त्या विचारधारा असतात. कुठलाही पक्ष एक विचारधारेवर तयार झालेला असतो, त्या विचारधारेवर तो आपल्या पक्ष पुढे नेत असतो. परंतु राजकारण उतरण्यावर आपण जे काही राजकारणी आहेत त्यांच्या म्हणजे त्यांचा हेतूच असा असला पाहिजे की मला समाजकारण करायचंय. या राजकारणातून त्यांना ते समाजकारणाचा हेतू साध्य करून घ्यायचं असतं. मी साधारण मग सांगितलं तुम्ही, राजकारणात मला माझे आनंदभाऊ म्हात्रे असो किंवा ठोसे साहेब असो, यांनी राजकारण मला खूप कमी शिकवलं. तू समाजकारण काय करतो आणि तुला जे पद मिळतं त्यातून समाजाला काय देता येतं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यातून तू पैसे देशील, हे देशील, ते तेवढ्या पुरतं असतील, परंतु समाजासाठी काही एखादी गोष्ट करून ठेवली की तू नसताना पण ती आठवण आणली पाहिजे. या दृष्टिकोनातून समाजाला देणं हे तुझे कर्तव्य आहे. वा, ठीक आहे. मग याच अनुषंगाने एका वेगळ्या प्रश्नाकडे येतोय मी आता. तो म्हणजे आपण जसं म्हणतो की निसर्गाचा नियम आहे तो म्हणजे बदल. तुम्ही सुद्धा आता काही महिने, काही दिवसांपासून एका बदलाच्या प्रक्रियेमधून गेलात. मग तो राजकीय असेल किंवा अगदीच मानसिक, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तो हाताळलात किंवा हाताळताय. सो हा बदल करणं का करावासा वाटला हा बदल सगळ्यात आधी, आणि तो करणं किती कठीण होतं, काय मानसिकता होती? म्हणजे आपण थेटच अगदी बोलूया की आता एका वेगळ्या पक्षाच्या विचारधारेसोबत तुम्ही जोडले गेलेला आहात, आधी एका वेगळ्या पक्षासोबत आपण होतात, पण मग हा बदल का करावासा वाटला आणि किती कठीण आहे? सांगतो ना, माझी सुरुवातच पूर्ण कार्यकर्ते, माझे सहकारी, सर्व नागरिक यांच्या दृष्टिकोनातून झाली की राजकारण पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यानंतर सेकंड टाइम मी सांगितलं की निवडणूक लढवताना मी नाही म्हटलं, मला जबरदस्ती लढवायला सांगितली. तशी प्रसंग 2010 साली आला की मला
स्थानिक काही नेतृत्व कलामुळे मला दोन्ही वेळा मी निवडणूक लढवल्यानंतर भरघोस मताने निवडून आलेलो होतो. पण अचानक तिकीट कट केली माझी. मला नाही म्हटलं मी बोललो ठीक आहे, बरं झालं बाबा, सुटलो एकदशी या गोष्टीतून. अच्छा. परंतु कार्यकर्ते तेव्हाही थांबले नाही. माझ्या घरी येऊन बसले की नाही, लेडीज वॉर्ड झालं ना, तू एक काम करायचं, मिसेसला बाबा, मी मिसेसचा दाखला सुद्धा शाळेतून आणला नाही. ताईंचं म्हणजे सरोज त्याही आता माझ्या जोडीला नगरसेविका होत्या. तर त्यांनी तो शाळेचा दाखला सुद्धा काढायला लावला आणि निवडणुकीला उभी करायची नाही, अपक्ष उभी करायची. आणि अपक्ष उभी करायची, तू दुसऱ्या वॉर्डात उभं राहायचं, निवडून आणायची जबाबदारी आमची. बघा, तुम्हाला सांगतो, त्यावेळेस म्हणजे शिवसेनेमध्ये मी होतो. शिवसेनेशी बंडखोरी करून त्यावेळेस 2010ची परिस्थिती अशी होती की कोणीही जिंकला नव्हता कधीच. त्यावेळेस सन्माननीय राजसाहेबांची मी मोठ्या प्रमाणात हवा होती मनसेची. साधारण 27-28 नगरसेवक महापालिकेत आले होते. तेव्हा सुद्धा अपक्ष निवडून कार्यकर्त्यांनी दिले आणि जबरदस्ती हे करायला. आणि मग तेव्हा अपक्ष म्हणून निवडून आला. 2010 साली अपक्ष निवडून आलो. आणि मग तशी त्यावेळेस परिस्थिती अशी झाली की 2010ला अपक्ष निवडून आल्यानंतर मग एवढ्या कार्यकर्ते आणि नेहमीच माझा तो लवाजमा कार्यकर्ते सहकार्यांचा मग संगोपन ठेवून म्हणजे त्यांच्यावर देखरेख करणं किंवा त्यांना काहीतरी पाठिंबा हवा आहे या दृष्टिकोनातून मग सन्माननीय राजसाहेबांची भेट घेऊन मी सांगितलं की साहेब, मला मनसेमध्ये यायचं आहे. साहेबांनी सांगितलं, तुझी काय अपेक्षा आहे? काही नाही, मी माझं केंद्रबिंदू बाळासाहेब राहिलेले आहेत. तुम्ही त्याच याच्यावर चाललं, हिंदुत्वाच्या याच्यावर, म्हणजे एक बाळासाहेब राहिले हिंदुत्वाच्या याच्यावर चाललात, तर त्या दृष्टिकोनातून मला आपण हे घ्या. साहेबांनी सांगितलं आपल्याला सत्तेत जायचं नाही. अच्छा, सत्तेत जायचं चालेल बोललो. मला त्या गोष्टीबद्दल काही अडचण नाही. मी मनसेमध्ये असंच प्रवेश करून घेतला आणि मग साधारण 15 वर्ष मी मनसेमध्ये काम करतो. 15 वर्ष. पण मग मी तेच म्हणतोय की हा बदल किती कठीण होता, म्हणजे हा निर्णय घेणं म्हणजे एका रात्रीत किंवा असा जो नसतो ना, त्याच्यासाठी त्याच्या पाठीमागे जी विचार प्रक्रिया कितीतरी वर्षांचा काळ असतो, तर तो कसा, म्हणजे हाऊ डिफिकल्ट इट इज, किती कठीण होतं? माझ्या खऱ्या अर्थाने खूप म्हणजे त्रास झाला त्या गोष्टीचा. कारण विषय असा होता साहेब, बघा, दुसरी 2 बाजू होत्या त्या गोष्टीला. एक बाजू अशी होती की मी कठीण काळामध्ये सुद्धा नवरा बायको दोघं पुन्हा 2015 साली आम्ही निवडून आलो मनसेतूनच. आता पॅनल पद्धत पडली. पॅनल पद्धत कडली. मी खूप प्रयत्न केला की माझ्या पॅनलला कोणतरी, कारण जी वॉर्ड रचना टेक्निकली कितपत योग्य आहे, कारण मी त्याच्यावर हरकती घेतल्या. ठीक आहे, कधी कधी सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही किंवा कायद्यातून काही गोष्टी करतात किंवा सत्तेचा काय कोणी उपयोग करून काही गोष्टी करत असतील. पण परिस्थिती अशी आली की माझे आणि मिसेसचा वॉर्ड कम्प्लीटपणे फोडला. दोघांचा वॉर्ड एका साईडला एका पॅनलमध्ये टाकला, दुसरा. टेक्निकली ते अजूनही मला मनाला पटत नाही. टेक्निकली ते चुकीचे आहेत, अजून मी त्याच्यावर हरकती घेतलेल्या आहेत. ते केल्यानंतर मग एक वॉर्डामध्ये मी उभं राहायचं म्हटलं तरी दोघं, माझं ह्याच्यावर अजिबात विश्वास नव्हता की दोघं एका वॉर्डात उभे राहावे. ओके. मी असा विचार केलेला की मिसेसचं जिकडे माझा वॉर्ड गेला तिकडे मिसेस राहावी, या वॉर्डामध्ये जिथे 22ला मी आहे तिथे मी उभं राहावं. परंतु मला पॅनलला माणसंच मिळालं नाही. कारण पक्षाचं कसं असतं, पॅनल लढवताना 4 जणांची आवश्यकता असते, 4चा पॅनल असल्यावर. आणि पॅनलच्या माध्यमातून तो मतदान होतो, प्रचार होतो, प्रसार होतो, कार्यकर्त्याची टीम वर्क जो सुरू होतो तो मला मिळेल असं झालं. मी वरिष्ठांना त्या गोष्टी कळवल्या किंवा पॅनलचा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट अशी होती की पॅनलचा विषय मग मी एकटा लढून काय करू. पॅनलला कोणतरी स्ट्रॉंग माणूस पाहिजे की ज्यांनी कामं केलेली आहेत. मी साधारण आता आपल्याला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची युती आहे, त्यांचीही माणसं शोधली की बाबा ठीक आहे, पॅनलला युतीच्या दृष्टिकोनातून भविष्यात ही माणसं मिळतील. तशी माणसं मला दिसली नाही कुठे. जी माणसं दिसली ती माझा जो 52 जो प्रभाग होता, प्रभाग क्रमांक 52 जुना महानगरपालिकेचा, त्या वॉर्डातलीच होती. कारण मला 49, 50, 51, 52 ही 4 वॉर्डातली माणसं हवी होती. त्याच्या दृष्टिकोनातून नव्हतं. आणि दुसरी गोष्ट एक अतिशय महत्वाचं त्याच्यामध्ये होतं की कार्यकर्ते आणि लोक मला प्रामुख्याने 2000 सालीपासून मतदान करतात, पण विकासाच्या दृष्टिकोनातून कुठेतरी मागे पडायला लागलेलं असल्यानंतर सन्माननीय आमचे आमदार, प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, यांच्या माध्यमातून मी मागणी केली, निधी मिळायला लागला.
2-3 रस्ते कॉन्क्रिटीकरणाला आता तुम्ही बघायला गेलं तर सुरू आहेत. हं. साधारण जेटीचं त्यांनी आश्वासन दिलं, जेटी जी खाडीकिनारी निसर्गरम्य जेटी होणं गरजेचं आहे. मी हे केलेलं स्मशानभूमीला त्यांनी 50 लाख रुपयाचा निधी दिला. मैदानं मी जी राखलेली होती ती सुधारण्याला सुरुवात झाली. हं. मग कुठंतरी नागरिक माझ्या प्रभागातले मागे राहू नये, हं. हा हेतू मला म्हणजे हे मला खूप सतावत होतं. परंतु कार्यकर्त्यांनी मला सारखं सातत्य गेली 1.5 ते 2 महिना घरी येऊन रांगाच्या रांगा लागल्या. सातत्याने बदल करायला हवा, आपल्याला निधी मिळतोय, काम करणारा आमदार आहे आपल्या डोंबिवली विभागाचा. मग आता आपल्याला तो निधी देतोय, तर प्रामुख्याने आपण त्या पक्षात गेल्यावर अधिकाऱ्यांनी मागू. ओके, हे त्यांनी हे केलं. पण आम्हाला तू हवाय राजकारणामध्ये, या दृष्टिकोनातून सातत्याने ते आलं. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो ना, म्हणजे मला कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्याच्या अगोदर मी सन्माननीय राजूदादांना भेटलो, सन्माननीय राजसाहेबांना भेटलो, वार्डाची परिस्थिती सांगितली पॅनेलच्या हिशोबाने. आणि एक टायमाला विचार असा आला की नाही घरी बसावं. अच्छा, हा, मी कार्यकर्त्यांशी बोललो, पण आपण निवडणूक लढवू नये कुठल्याच पक्षामध्ये कुठल्याच पक्षामध्ये न जाता, की भविष्यामध्ये तुम्ही काम कराल, जीवतोड काम करता मी बघतो, जेवत नाही खावत नाही, वडापाव खातात आणि हे करतात. आणि परिस्थिती अशी आली की मग तुम्हाला हिरमुसलेपणा पुन्हा पदरी घ्यायचंच आहे पडून. हे समोर दिसतं, कारण 25 वर्ष राजकारणात काढली मी त्या दृष्टिकोनातून. मग त्यांनी सातत्याने सांगत होते की नाही भारतीय जनता पार्टीतच जायचं. सन्माननीय रविदादा आहेत आपल्याला, सातत्याने तुमचे मित्रही गेली 20-25 वर्ष ते राहिलेले आहेत. या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी अक्षरशः तिथे मला जबरदस्ती नेलं. परंतु मनात एवढ्या वेदना होत होत्या, मला सांगतो की एका पक्षात प्रामाणिकपणे काम करत असतो तुम्ही, आणि एक विचारधाराने तुम्ही चालत असता, आणि एकाकडे कार्यकर्त्यांचं मन, एकाकडे तुमचं मन. परंतु माझ्या मनावर नेहमी कार्यकर्त्यांनी विजय मिळवलेला होता, कारण राजकारणात त्यांनी आणला, ज्या त्या परिस्थितीत त्यांनी काढला. आणि मग त्यांच्या पुढे मी हातबळ झालो, आणि मग प्रामाणिकपणे मग त्यांच्या याच्याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घेतला. मला तुम्ही मगाशी जो मुद्दा म्हणाला की ती जी पॅनल सिस्टम आहे, म्हणजे तुम्ही पण म्हणाल की तुम्ही पण हरकत घेतली आहे, ठीक आहे, आता थोड्या वेळासाठी आपण पक्ष थोडासा बाजूला ठेवू, पण ह्या पॅनल सिस्टमचे काय चॅलेंज, तुम्ही जी हरकत घेतली, तुम्हाला वाटतं की काय चॅलेंजेस आहेत, आणि ही डोंबिवली किंवा आपल्या ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी ही वर्कआउट होईल का, हा पहिला प्रश्न. आणि खूप संभ्रम आहेत लोकांच्या, नागरिकांच्या, म्हणजे सामान्य नागरिकांच्या डोक्यात पण खूप त्याला घेऊन कन्फ्युजन आहेत. तर तुम्ही हरकत का घेतली, आणि हा जो संभ्रम आहे हा तुम्ही कसा दूर करताय नागरिकांच्या डोक्यात? नाही बघा, तुम्ही ते दोन थोडक्यात मिक्स झालं आपलं. म्हणजे महानगरपालिकेची पॅनल सिस्टीम ही राज्य शासन चालवतं, सत्ताधारी सत्ता, 2ची व्हावी, 3ची व्हावी किंवा सिंगल व्हावी, हे त्या सभागृहाचा अधिकार तो त्यांनी ठरवला. परंतु पॅनल सिस्टीम पाडताना जे नगररचना विभाग आणि निवडणूक आयोग ही नियमावली देतात, नेमकं त्यालाच बगल दिली. ओके. आणि ज्या पद्धतीने पॅनल काय नियमाने पडायला पाहिजे तो पॅनल पडलाच नाही. जाणून बुजून आमचे 2 वॉर्ड फोडण्यात आले. तुम्हाला लक्षात आलं? ही सिस्टीम बद्दल बोलतोय मी. आणि ती जी आता इथं प्रशासकीय म्हणा, आणि ती प्रशासकीय बाब आहे, ती नियमाने त्यांनी ठरवलेली गोष्ट आहे की 2चा करावा, 3चा करावा, आणि त्यानंतर 4चा पॅनल फायनल झाला. आणि 4चा पॅनल ज्या नियमाने पडायला पाहिजे त्या नियमावली तर पडला नाही. म्हणजे हे साधारण मी आक्षेप नोंदवलं, पण ते आक्षेप शेवटी कसं त्यांनी केलेत ते आक्षेप कसं माझा स्वीकारतील. आणि मग त्या दृष्टिकोनातून पॅनल. आणि तुम्ही जर दुसरा प्रश्न विचारला की पॅनल सिस्टीम, खऱ्या अर्थाने पॅनल सिस्टीमला आता एक अडचण अशी तयार झाली की नव्याने कार्यकर्ता तयार होणं मुश्किल आहे. बरोबर. कारण कधी कधी असं व्हायचं की अपक्ष उभा राहायचा, तो त्याला कंट्रोल असा 10-12 हजार मतदारांवर. आता 40-40, 50-50 हजाराचा मतदारसंघ झालाय. बरोबर. एखादा कार्यकर्ता 5 वर्ष काम करून तिथपर्यंत पोहोचेल कसा? बरोबर. की तो प्रभाग रचनेच्या नुसार उभा राहील आणि पुन्हा त्याला 4 जण उभी करायची आहेत. बरोबर. पण मग तुम्हाला तेच तिकडेच मी येतोय की तुम्हाला वाटत नाही का की मग हे छोटे उमेदवार म्हणा किंवा मोठं पाठबळ नसलेले पक्ष म्हणा किंवा छोटे आपण ज्याला म्हणू, त्यांच्यासाठी हे कठीण नाही का? हो, कठीण आहे ना. कारण विषय तुम्हाला बघायला सांगतो, आता कठीणही आहे. आणि दुसरी बाजू अशी आहे की एखादा पॅनलनी निवडून आलाच तर साहेब खूप अडचणी होतील.
ओके. कारण तो काम करताना खूप कुरघोड त्याला करत राहील. राहणार सगळ्यांसाठीच अडचणी सगळ्यांसाठी अडचण होईल, नागरिकांसाठी अडचणी होईल. कारण जो पक्ष ठरवतो, जी युती ठरवतो, आमच्यानुसार युती आहे, कोणी आघाडी ठरवतो, बरोबर. हा पॅनल जर निवडून आला ना साहेब, तर तो जरा तर जास्त त्याच्यावर फायदा असतो. पक्षाचा कंट्रोल राहतो. बरोबर. काही झालं तरी पक्षाचा कंट्रोल राहतो. दोन्ही पक्षांचा चार पक्षांचा असो तर पक्षाचा कंट्रोल राहतो. आणि तुमच्या आपसातल्या कुरघोड्या सोडा, पण पक्षाचं काम झालं पाहिजे आणि नागरिकांचं काम झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्याच्यावर दबाव येतो. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना काम करावं लागतं. आणि सगळे सपोर्टिव्ह पण असते. सगळे सपोर्टिव्ह होतात, त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते असतात. एक कोणतरी वेगळा आणि आले असेल तर मग ते खूप अडचणीचे बाब. तो सगळ्यांना अडचणी जाणतो ना. बरोबर. आधी कामच ते अडचण म्हणजे जसा महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता बसवतो, तसं प्रभागात आणून तो विरोधी पक्ष नेता होतो. कुठेतरी कुणातरी काम चालू आहे जोमामध्ये, तर तिथे कुरघोड्याच करणार तो. अच्छा, बरोबर, ठीक आहे. मग पॅनल सिस्टम बद्दल नागरिकांमधून जो संभ्रम आहे त्याच्याबद्दल मी प्रश्न विचारला. तुम्ही अशा काही ऍक्टिव्हिटीज करताय जेणेकरून लोकांना कळावं की कशा पद्धतीने हे मतदान करायचंय, त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण मी घरोघरी जाऊन माझे कार्यकर्ते सहकारी मी जाऊन सांगतो की बाबा, पूर्वी आपण एक मतदान करत होतात, सलग बाहेर येत होतात. आता माझा प्रभाग 4चा आहे, तर तुम्हाला 4 मतदान करायचं आहे. तर आता आमच्याकडे मग तुम्हाला अपेक्षित असं असेल की 4 ईव्हीएम मशीन असतील. अच्छा. परंतु माझ्या प्रभागामध्ये 2च ईव्हीएम मशीन आहेत. त्याच्यावर 4 उमेदवारांना 4 गटाला अ, ब, क, ड असे गट आहेत. तर अ, ब एका ईव्हीएम मशीनवर आहे आणि क, ड एका मशीनवर आहे. मग एका मशीनवर तुम्ही 2दा मतदान करायचं आहे. अच्छा. आणि दुसऱ्या मशीनवर 2दा मतदान करायचं. हे समजून सांगावं लागतं. म्हणजे इथपासून परिस्थिती आलेली आहे. पहिलीच वेळ असल्यामुळे. आणि खरं सांगतो, कल्याण डोंबिवलीमध्ये ही पहिलीच वेळ आहे. म्हणजे मीरा भाईंदर असो, उल्हासनगर असो किंवा इतर ठाणे महापालिका असो, यांच्यावर हे मतदान झालेलं आहे. कल्याण डोंबिवलीला पहिल्यांदाच वेळ आली. लोकांना तशी कल्पना नाही. ओके. पण मग तुम्हाला वाटते की ही पद्धत समजून लोकांनी त्या पद्धतीने मतदान करावं. बरं. तुम्ही म्हणालात मगाशी की तुम्ही बदल केलात, ह्या पॅनल सिस्टमच्या काही गोष्टी तुमच्या डोक्यात होत्या, पण आज एका वेगळ्या भूमिकेतून, काम तेच आहे, काम लोकांसाठीच करायचं. जेव्हा तुम्ही जाताय लोकांमध्ये, तर लोकांकडून काय रिस्पॉन्स येतोय, काय म्हणतायत? आता कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत, लोकांचा काय रिस्पॉन्स येतो? हो, नवीन प्रभाग जोडला जातो. परंतु परिस्थिती अशी आहे की मी 4 टर्मचा नगरसेवक आहे. म्हणजे साधारण एक मधली टर्म मिसेस अपक्ष होती. 2000 सालापासून सलग 2025 मध्ये हा प्रशासकीय राजवट गेली 5 वर्षाची. मी नगरसेवक पद गेल्यानंतर किंवा माझी नगरसेवक झाल्यावर काम थांबवलं नाही. अच्छा. सातत्याने मी माझा विभागच वॉर्डात बघून बसलो नाही. आजूबाजूच्या वॉर्डात मी सातत्याने काम करत राहतो, संपर्कात होतो, कार्यक्रमांच्या माध्यमातून जात होतो. त्यामुळे त्यांच्यासाठी मी तेवढं नवीन नाहीये. अच्छा. त्यांच्यासाठी मी नवीन नाहीये. नाव ऐकून आहे, कोणी बघितलेलं आहे. आणि बरेचसे स्थलांतरित होतात दुसऱ्या विभागामध्ये, आपले 20-25 गावामध्ये. मग ते तिथे भेटतात. अरे बरं झालं तू इकडे आलास, असं मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो इतर प्रभागामध्ये. आणि बघा, मी पॅनल जेव्हा मी माझ्या प्रभागात लोकांना समजायला गेलो ना, मला लोकांनी सांगितलं, अरे तू कशाला घाबरतोस, गेली 2000 सालापासून आम्ही तुला मतदान करतो आणि कुठेही नाही ना काठावर 100, 200, 500, 1000, 1200, 1600 अशा लीडने मी आतापर्यंत निवडून आलोय. तुला बाकीच्या काही गोष्टी करायची गरज नाही ना. पण त्यांना जेव्हा पॅनल सिस्टीम सांगितली, बाबा हा तुमचा माझा एक प्रभागाचा, एक वॉर्डाचा विषय झाला, पण मला अजून 3 वॉर्ड जोडलेले आहेत. मग या 3 वॉर्डची जेव्हा गोराबीज मतदानची होते, तर त्या मताला मला मताधिक्याला क्रॉस करावा लागेल. मग त्यासाठी मला उमेदवार हवेत मतदारांचा. मग त्या लोकांनी सांगितलं की नाही, जे काही कार्यकर्ते तू सांगतात, म्हणजे बघा, कार्यकर्त्यांनी पहिला केलं आणि त्यानंतर मी लोकांमध्ये गेलो. थांबा, लोकांची प्रतिक्रिया घेतो. जे काही माझ्या संपर्कातली लोक होते त्यांची प्रतिक्रिया घेतल्या पहिल्या, आणि त्यानंतर साधारण हा विषय माझ्याकडे घडलेला आहे. मी पण आता माझा रिसर्च करताना म्हणा किंवा बऱ्याचशा तुमच्या कार्यकर्त्यांना जेव्हा भेटलो, मी बऱ्याच अशा लोकांना ओळखतो सुद्धा की ज्यांनी मला हे सांगितलं की हा पक्ष आहेच, पण आम्ही जे काही आहोत ना आता, ते ह्या प्रकाश दादा ह्या नावासाठी आहोत. राईट. अशी बरीचशी मंडळी तुमच्या आजूबाजूला आहेत. मी स्वतः त्यांना काही पर्सनली जणांना ओळखतो. तर ह्या निष्ठावंत कार्यकर्त्याबद्दल आणि बाकीचे जस्ट नवीन उमेदवारांकडे जे कार्यकर्ते आहेत, सो तुमची स्ट्रेंथ ऑब्व्हियसली ही अशी लोक आहेत जी अगदी अपक्ष असताना सुद्धा तुम्ही निवडून आलात.
सो या निष्ठावंत कार्यकर्त्याला, कारण कार्यकर्त्याला ना असं म्हटलं होतं, कार्यकर्ता म्हणजे जेवणातल्या कढीपत्त्यासारखा असतो, की त्याला पहिल्यांदा सगळ्यात आधी टाकलं जातं फोडणीमध्ये, पण जेव्हा खायची वेळ येते तेव्हा त्याला सगळ्यात आधी बाहेर काढलं जातं. सो ह्या निष्ठावंत तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला काय संदेश द्यायचा? बघा, निष्ठावंत कार्यकर्त्याला पहिला तुम्ही प्रेम दिलं पाहिजे. ही गोष्ट महत्वाची. तर प्रेमापोटीच राहतो. स्वार्थी कार्यकर्ता असेल तर थोड्या दिवस राहतो, पुढे पुढे करतो आणि निघून जातो. त्याचा तो नेहमी आपला काम स्वतःचा साध्य फायदा, हा. फायदा घ्यायला जातो हा, तो हा. नेहमी. परंतु निष्ठावंत असतं आपल्याला कळतं की खरोखर त्याला माझ्याकडनं माझ्या पदाची त्याला किंमत नाही. म्हणजे पद आहे म्हणून तो माझ्याकडे नाहीये. ही बरोबर. गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आणि तो तुमच्यासाठी किती प्रेम देतोय हे महत्वाचा विषय आहे त्याच्यासाठी. की माझं काहीच काम नको करू दादा, माझं काही काम नको या नगरसेवकाच्या माध्यमातून, लोकांची काय कामं केलीत. मी मगाशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी नेहमी या गोष्टी जपल्या की माझा कार्यकर्ता त्या सोसायटीत राहतो. सोसायटी भले माझ्या कम्प्लीट विरोधात, पण माझ्या कार्यकर्त्याची कॉलर त्या सोसायटीत टाईट झाली पाहिजे. मी असं काम करून तिथे दाखवली पाहिजे. त्याची काहीच अपेक्षा नसते माझ्याकडनं. तो रेशनिंग बनवून सांगितलं काय नाही. मग आता पण माझ्याकडे असे एवढे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. ते स्वतःचं कमवतात, स्वतःचं खातात. पण तो इलेक्शन असो, सार्वजनिक काम असो, स्वतःहून तयार करून स्वतः योगदान करतात. अगदी आता ह्या बदलाच्या प्रोसेसमध्ये पण बरीचशी लोक तुम्ही बघत असाल की तुमच्यासाठी आलेत. हो, है ना. अगदी हा अनुभव तुमच्याकडे बऱ्यापैकी असेल. हो, बरेचसे कार्यकर्ते असे आहेत की ठीक आहे, माझ्या अगोदरपासून पक्षात होते. माझ्या अगोदरपासून पक्षात होतं, म्हणजे ज्या पक्षातून मी आलो. परंतु हा माणूस नगरसेवक या पक्षात झाला, अपक्ष आलेला, आणि त्यांनी कधी भेदभाव केला नाही आमच्याशी. जेव्हा त्यांचं मला त्यांनी ओळखलं किंवा माझ्याजवळ ते हे करायला लागले की नाही, हा माणूस लोकांमध्ये राहायला पाहिजे, लोकांना याची गरज आहे. तेही कार्यकर्ते आहेत ना, कारण जे माझ्यासाठी आले नाही. मग आम्ही बाहेर राहून मदत कशी करणार? मग बाहेर राहून जर मदत केली तर पक्षाची गद्दारी होईल आमची. मग मदतच जर खऱ्या अर्थाने करायची असेल मग त्याच्याजवळ प्रवेश करू. साधारण 150 ते 250 लोकांनी प्रवेश केला माझ्या बरोबर. आणि तोही प्रभागात. मी कुठे बाहेर जाऊन लपून प्रवेश नाही केला, कुठे जाऊन नाही. मी माझ्या प्रभागात जाहीर मैदानामध्ये नागरिकांना कळवलं आणि जाहीर मैदानामध्ये प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांना प्रभागात बोलवलं आणि एका मैदानात प्रवेश करून घेतला. काही छुपे वगैरे असं अजिबात नाही, जाहीरपणे केला प्रवेश. तो विषयच नाही असा. आता आपण येऊया आपल्या एका वेगळ्या म्हणजे महत्वाच्या विषयाकडे. ते म्हणजे बघा, प्रत्येक पक्षाची आयडिओलॉजी आहे. कोणी मराठी किंवा अस्मिता हा विषय घेऊन निवडणूक लढतंय, कोणी हिंदुत्व म्हणा किंवा धर्म किंवा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण मला वाटतं की सामान्य जो नागरिक आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतील, पण त्याला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की मी माझ्या घरात पाणी येतंय का, माझी लाईट, माझा जो परिसर स्वच्छ आहे का, माझं वॉशरूम बाथरूमचे जे आमचे लाईन्स आहेत, गटार आहेत, त्यातपासून अगदी खेळायची माझी जागा, ते अगदी स्मशानापर्यंत, म्हणजे ह्या त्याच्या बेसिक सुविधा नीट असल्या पाहिजेत, हे त्याचं म्हणणं असतं. सो या दृष्टीने तुम्ही काय आधी काम केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं आता डिस्कस करू, आणि याच्या पुढचे तुमचे प्लॅन. म्हणजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला विचारायला मला आवडेल की काय काय गोष्टींचा प्लॅन आहे. आणि मी ऐकलं होतं की DFCCचा एक, जसा तुम्ही जो एक प्रश्न मार्गाला लावलात, अशा काही कामांबद्दल आता आपण डिस्कस करू. तो मुख्य पहिलं मला सुरुवात करायला आवडेल की तुम्ही जिथे आधी काम करत होता त्याच्यात रेल्वे लाईन एक मोठी जात होती आणि त्याच्यामधून बरंचसं नुकसान लोकांचं होत होतं. सो तो मार्गाला कसा लावलात प्रश्न तुम्ही DFCCचा? बघा, DFCC ही उरण पोर्ट जो आपला बंदर आहे, त्याच्यामध्ये कंटेनर वगैरे उतरतात. तिथून तर स्टेट दिल्ली असा एक दुपदरी मार्ग निघतोय. बरोबर. जेणेकरून भविष्यामध्ये हे कंटेनरच्या माध्यमातून दिल्ली किंवा हरियाणा या साईडला जे कंटेनर जातात ते रेल्वेनी पोहोचण्यासाठी एक मालवाहू ते 2 ट्रॅक बनल्या. परंतु 2 ट्रॅकसाठी जागा हवी आहे. आणि मग ते अचानक त्या नोटिसा 2010 साली निघाल्या की इथे मालवाहूसाठी जागा आहे आणि या जागा हस्तांतरित करण्याला राज्य शासनाच्या नोटिसा आल्या. अच्छा. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे हे तुम्हाला सांगितलं तसं 1 तास पुरणार नाही, कारण सातत्याने 12 वर्ष मी त्या गोष्टीशी झगडलो. 12 वर्ष झगडलो. केंद्र शासनाचा प्रोजेक्ट होता. केंद्र शासनाने राज्य शासनाशी मी सातत्याने भांडलो. त्यांना प्रोसिजर समजून सांगितली की ही लोक अगोदर वसलेली आहेत, भले अनधिकृत तुमच्या हिशोबाने आहेत,
50 रुपयाचा 100 रुपयाचा ॲग्रीमेंट जरी असला तरी रेल्वेचं तुमचं हा जो प्लॅन टाकला हे त्यांना काही स्वप्नात नव्हतं. अच्छा. हे अगोदर बसली आणि त्यानंतर तुम्ही हे केल्या. आणि त्यानंतर मी सातत्याने 12 वर्ष त्यांना घराच्या बदली घर देण्यासाठी सातत्याने स्वखर्चाने भांडलो. नागरिकांचा माझ्यावर एवढा विश्वास होता की तू करशील ती पूर्व दिशा, कारण केंद्र शासनाचा प्रोजेक्ट आहे, आम्ही काही तर राहणार नाही. मी सांगितलं काल्या दगडावर सूर्य, परंतु न्याय तुम्हाला मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून रेल्वेला अनेक मुद्द्यांवर मी घेरलं, राज्य शासनाला अनेक मुद्द्यांवर घेरलं. आणि मग परिस्थिती आता आज अशी करून घेतली की घराच्या घरी बदलेत घर म्हणून बीएसयूपी मध्ये त्यांना घरं, ज्या बीएसयूपीला केंद्र शासनाने अट घातलेली होती की शहरी गरिबांसाठी योजना, ती खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे मुद्दा खूप मोठा आहे, कारण त्याच्यात रेल्वेने एक अट टाकलेली होती की जिथे ती लोक राहतात त्यांनाच फक्त घर, आणि आम्हाला महापालिकेत ते मंजूर करून घेताना असं सांगण्यात आलं, आमच्याकडनं सभागृहाकडनं मंजूर येतं की जे रस्ते रुंदीकरण होतील, बागायतांवर लोकांनी अनधिकृत बांधकाम केली त्यांना आपण तिकडे वसू, परंतु केंद्र शासनाने ती अट टाकल्यामुळे त्यांना विस्थापित करू शकत नव्हतं त्यांचं विस्थापन. परंतु रेल्वेला मी ती अट शांत करायला लावली. जर तुमची इथं प्रोजेक्ट आहे ना, हे केंद्र शासन राज्य शासनाचं प्रोजेक्ट आहे ना, तुम्ही ती अट शिथिल करून आणा. अच्छा. ती अट शिथिल करून आणा आणि मग या लोकांना तिथं घरं द्या. अच्छा. पण मग आज त्या लोकांना ती घरं मिळालेली आहेत. 840 लोकांना घरं मिळाली. तो पगडीचा असो, डिपॉझिट असो, लिव्ह इन लायसन असो, तो 2010च्या अगोदरचा असो. 840 लोकांना घर, ज्यांनी घर नाही घेतलं त्याला 14,17,000 रुपये डायरेक्ट खात्यात. अच्छा. म्हणजे असंही नाही की मध्यस्थी कोण नाही, त्यांचा खाता डायरेक्ट. आणि ही कंप्लीट झालेली आहे. कंप्लीट त्यांना घरं मिळालेली आहे. आजही बरीचशी लोक माझ्या प्रभागात राहतात. म्हणजे आणि त्या पैशांमध्ये त्यांनी स्वतंत्र आपला घर घेतला. म्हणजे भविष्यामध्ये त्यांची कधी टांगती तलवार होती, सातत्याने पूर्णपणे लोक माझ्या प्रामाणिकपणे, म्हणजे एवढा विश्वास माझ्यावर होता की दादा तूच करशील. नाही तर त्याला काय मिळणार होतो, एक स्ट्रक्चरचे पैसे मिळाले असते 1.5-2 लाख रुपये, कारण 7-12 अनधिकृत चाळी असल्यामुळे 7-12 मालकांच्या नावावर होता. भविष्य त्यांना मिळाले असते, पण मालकांना सुद्धा जास्तीत जास्त पैसे मिळवून दिल्या. म्हणजे ओनरशिप चालू असून मालकांना सुद्धा जास्त जास्त. म्हणजे ही योजना अशी आहे, मी प्रकल्प म्हणून त्याला घोषित करायला लावला आहे ना राज्य शासनाला, केंद्र शासनाला. आणि प्रकल्पामध्ये त्यांना शासनाकडनं बघा एका गोष्टीला एकच मोबदला मिळतो. जागावाल्यांना मोबदला दिला आणि राहणाऱ्यांना पण मोबदला मिळून दिला. आणि ते पण 840 लोकांना. म्हणजे केंद्र शासनाशी हे सगळं, आणि ती नियमावलीत लागली डायरेक्ट. आता याच्या पुढेही भविष्यामध्ये डीएसयूसी दिल्लीपर्यंत कुठेही गेली तरी त्यांना ते मिळेल. वा, क्या बात. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की आपल्या देशाचं भविष्य जे आहे ते म्हणजे तो तरुण घडवत असतो. तर आपल्या प्रभागात पण बरेचसे तरुण विद्यार्थी आहेत, बरीचशी लोक आहेत, त्यांच्या नोकरीचा प्रश्न, त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी आपण राबवताय, त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात जरा माहिती सांगा. पहिली गोष्ट म्हणजे या गोष्टी करताना एक राजकारणात असून तुम्हाला सामाजिक बांधिलकी जपलीच पाहिजे. मी मगाशी तुम्हाला बोललो की अचानक कोणतरी येतं, समाजाचं हे नसतं. मी अनेक वेळा मार्गदर्शन शिबिर घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, रोजगार मेळावे घेतलेले आहेत पूर्वी बरेचसे. सैनिकी प्रशिक्षण मी बघितलं होतं ते प्रशिक्षण, सैनिकी ग्राउंड मध्ये आपल्या बऱ्याचदा ते सैनिकी प्रशिक्षण दिलं जातं. त्यातून नोकरी, सरकारी नोकरी भरतीसाठी शिबिर मी साधारण या ठिकाणी रेती भवनला मी मनसेत असताना घेतलेलं. तेव्हा एवढा क्राऊड झाला की मला दोन याच्यामध्ये तो घ्यायला लागला, 2 सत्रामध्ये तो करावा लागला, कारण एवढा हॉल भरून गेला. तसंच मी आता माझ्या प्रभागात एक CRCच्या माध्यमातून महानगर शाळा क्रमांक 20 इथं बांधलेली आहे. त्या शाळेमध्ये मी एक वाचनालय तयार केलंय. वाचनालय सुरुवातीला मला 8-10 वर्षापूर्वी मुलं आली, दादा आम्हाला अभ्यास करायला जागा नाही. साधारण वाचनालय जी आहेत ही साधारण 9:30-10 वाजता बंद होतात. आम्ही पार्ट टाइम जॉब करतो. आम्हाला MPSC UPSCची अभ्यास करायचा आहे आणि मग आम्हाला घरी अभ्यास करायला मिळत नाही. साधारण चालकरी वर्ग आहे. एखादा असला कोणी 1 BHK वाला आहे, परंतु घरून आल्यावर घरचे कामावर नाही येणार, जेवण बनवायची, कपडे भांड्यांचा आवाज, टीव्हीचा आवाज, मग ह्यामध्ये अभ्यासिका कुठंच नाही. मग तिथे मी अभ्यास करायला त्या मुलांना पुस्तकं दिली, साहित्य आणून दिलं, टेबल खुर्च्या वगैरे करून दिल्या.
ह्या झाल्यानंतर तुम्हाला सांगतो, आज 6 ते 7 मुलं मंत्रालय, निमसरकारी आणि पोलीस भरतीमध्ये कामाला लागली. अच्छा. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आज तो वाचनालय, मला एकही रुपया खर्च करायला लागत नाही, तिथे कोणाला शिक्षक ठेवायला लागत नाही. ती मुलं येऊन त्यांना शिकवतात, जी मुलं तिचा अभ्यास करतात त्यांना. वाव. साधा एक बल असो की त्याला रंगरंगोटी असो, हा. ते स्वतःच्या खिशातून करतात. दादा नाही, आता आम्ही कमवण्याच्या योग्यात झालो, क्या बात आहे. आता हे आम्ही पुढे करणार. म्हणजे माझं तिथलं तुम्ही जो वृक्ष लावलाय तेव्हा हा. तो सुरुवात केली, त्याचं आता छान त्याला फुलं फळं येत आहेत आणि हो हो. वा वा. आणि क्या त्या माध्यमातून बघा, ही मुलं खेळली पाहिजे, बागडली पाहिजे, या दृष्टिकोनातून बघा, मी गेली 25 वर्ष राजकारणात वावरताना माझ्या प्रभागामध्ये मैदान असला पाहिजे, हा. माझ्या प्रभागामध्ये शाळा असल्या पाहिजे, शाळेसमोर खेळासाठी मैदान असलं पाहिजे, बरं. खेळणी लावलेली तिथे घसरगुंड्यावर राहिल्या पाहिजे, हा. ज्येष्ठ नागरिकांना कुठेतरी व्यायाम करायला बसायला कट्टा असला पाहिजे. या दृष्टिकोनातून एक आमचे माजी नगरसेवक जितेंद्र भोईर त्यांनी एक मैदान ठेवलेलं राखून, तिथे मी ओपन जिम बसवली, मी ते खेळणी बसून घेतली, 2 मैदानं राखलेत. शाळेला जवळजवळ 1 एकरचं जमीन शाळेची राखून ठेवली, ती महानगरपालिकेच्या नावावर करून घेतली. आणि आता माझी शाळा बांधली आहे ना, 1+1 शाळा आहे. तुम्ही जर बाहेरून बघाल तर प्रायव्हेट शाळेसारखी दिसते. हा. आणि जनरली म्युन्सिपालिटीची शाळा असं आपण म्हणतो, कोणीच बोलणार नाही, कोणीच बोलणार नाही. आणि एवढं मोठं मैदान, अख्ख्या कल्याण डोंबिवलीमध्ये एवढं मोठं मैदान मिळणार नाही राखून ठेवलेलं. आणि ते पण अगदी मधोमध्ये प्रभागाच्या, असं पण नाही की कुठेतरी आउटस्कटला. नाही, मधोमध्ये. आता तुम्ही मानकोली ब्रिजवर आलात ना तिकडनं, तर साहेब ते नाक्यावरच ती शाळा म्हणजे ठेवलेली. मी दफनभूमी केलेली आहे, दफनभूमी राखलेली आहे, स्मशानभूमी केलेली आहे प्रभागमध्ये, जेटीपर्यंत पूर्ण म्हणजे खाडी किनाऱ्यापर्यंत रस्ता कॉन्क्रीटचा 2007-8 साली नेऊन ठेवलाय. MMB म्हणजे महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून. अच्छा. आज आमदारांना सांगून त्या ठिकाणी निसर्गरम्य जेटी बनवण्याचं सगळं प्लॅन तयार झालेलं, त्याला मंजुरी मिळालेली आहे. आता फक्त वर्क ऑर्डर म्हणजे प्रोसेसला पूर्णपणे ती आलेली आहे. अच्छा. हा. म्हणजे ह्या गोष्टी नगरसेवक असताना वॉटर मीटर गटरच्या पलीकडे जातून नागरिकांकडे या ठेवल्या, आणि या जर ठेवल्या तर पुढच्या कितीही पिढ्या आल्या तरी या जागा मोकळ्या राहतील. अच्छा. कारण तसं वाढते, लोकसंख्या वाढते, लोकांच्या गरजा पण, आणि त्या सगळ्या, त्यामुळे त्या दृष्टीने हे सगळी तयारी असणं खूप गरजेचं आहे. छान. आपण पुढच्या प्रश्नाकडे येतोय, ते म्हणजे की ह्या गोष्टी तर आहेच, पण रस्ते रुंदीकरणाचा जो प्रश्न असेल म्हणा, किंवा क्लस्टर रिलेटेड, हे थोडे मोठे प्रश्न आहेत. म्हणजे छोट्या, ह्या गोष्टी छोट्या म्हणता येणार, पण त्याही महत्वाच्याच आहेत. पण हे जे क्लस्टर रिलेटेड जे मोठे विषय असतात, यांच्यावरती काय योजना आहेत किंवा काय प्लॅन आहे तुमचा? बघ, क्लस्टर योजना म्हणजे खऱ्या अर्थाने चालकरी वर्गासाठी तो खऱ्या अर्थाने त्यांची स्वप्नपूर्ती म्हणायला काय हरकत नाही. बघा, क्लस्टर योजनेच्या माध्यमातून आम्हाला मागच्या टर्मला, म्हणजे आता 2015-20 जी आमची टर्म संपली, त्याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये आम्हाला क्लस्टर बद्दल राज्य शासनाने एक प्लॅन बनवला, आणि आमच्याकडे त्याच्याबद्दल सभागृहामध्ये काही मान्यता घेऊन त्याच्यावर काय नियमावली असावी, कशा पद्धतीने असावी, हे कम्प्लीट आम्ही बनवून राज्य शासनाला पाठवलेलं आहे. अच्छा. म्हणजे क्लस्टर योजना या ठिकाणी खूप चालकरी वर्ग आहे, 20-20, 25-25, 30-30 वर्षापासून राहिलेला हा चालकरी वर्ग आहे, आणि त्यांची स्वप्न आहे की कधीतरी घरात जावं. इकडे परिस्थिती काय आलं, इलेक्शन आलं ना, कोणतरी अनधिकृत येणारा बिल्डर उभा राहायला बघतो इलेक्शनला, आणि सांगतो की नाही तुम्हाला मी घरं बांधून देईन, पैशाच्या जोरावर घरं बांधून देईन, तुमचं डेव्हलपमेंट करेल. अहो, परंतु तुम्ही घरं बांधाल, चाळ होती तरी पण 7-12 मालकाच्या नावावर, बिल्डिंग बांधाल तरी 7-12 मालकाच्या. क्लस्टर योजना जर आली शासनाच्या मधून, मालकाची जागा आहेच, प्रश्न नाही, त्याचा अधिकारी आहे, त्यालाही योग्य तो मोबदला मिळेल, आणि मालकालाही त्यामध्ये भागीदारीचा वाटा मिळेल, की FSI वाढून मिळेल, आणि राहणाऱ्याला अधिकृत घर मिळेल. आणि खऱ्या अर्थाने पुढचा टार्गेट आम्हाला तो आहे की या माझ्या जे 25-30 वर्षाच्या चाळीमध्ये ज्या लोकांना बघतोय, त्या क्लस्टर योजनेतून मी त्यांना पक्की घरं देण्याच्या माध्यमातून अधिकृत पक्की घरं, अधिकृत म्हणजे तिचं अधिकृत पक्की घरं देण्याचा पुढचा मानस आहे माझा. हे रस्त्याचा एक विषय राहिला आपला, रस्त्याचा एक, कारण रस्त्याचा विषय असा आहे साहेब की माझ्याकडे 1-2 रस्ते आहेत, गावदेवी मंदिर साधारण बऱ्यापैकी, कारण माझं बघा, बेघर करणं हा माझा कधीच विषय राहिला नाही. तुम्हाला सांगतो 840 लोकांसाठी मी जी घरं मिळवली,
मी प्रामुख्याने माझ्या प्रभागापासून सुरू केले आणि तो जिव्हाळ्याचा प्रश्न होता की ते बेघर होतील म्हणून. हा माझ्याकडे एक उमेश नगर ते सत्यवान चौक रस्ता आहे. तो साधारण 96 साली आमचे वासंती म्हात्रे नगरसेवक होते, त्या 95 साली निवडून आल्याने लगेच तो रुंद करून घेतला त्यांनी. काही लोकांची 1.5 2 फुटाची दुकानं राहिली, काही लोकांची त्याच्यामध्ये घरही गेली, मागं घ्यायला लागली, मोबदला मिळाला नाही. अच्छा. त्याला कारण असं की हा रस्ता तुम्हाला आता अस्तित्वात आहे तो दिसतोय, पण कागदावर तो पूर्वी नव्हताच. अच्छा. कागदावर तो दुसऱ्याकडनं आखणी मिळला होता. ते डीपी जो आला 96 ला आमचा डीपी प्लॅन जो आला महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन, तो दुसऱ्याकडेच होता. मग पुन्हा त्याच्यावर हरकती घेतल्या मी, सातत्याने त्याची पाठपुरावा करत राहिलो, कारण हा सभागृहात मंजूर करून चालत नाही, हा पुन्हा राज्य शासनाकडे जातो. अच्छा. आणि मग तो राज्य शासनाकडे गेल्यानंतर मला तर वाटतं 4/8/2016 रोजी या डीपीला मान्यता मिळालेली आहे. अच्छा. आणि मग आता त्यानंतर या रस्त्यावर अधिकृत इमारती मंजूर झाल्या. कारण तो जरी अस्तित्व असला तर कागदावर दिसतच नव्हता. जेव्हा प्लॅन सबमिट करता तेव्हा कागद बघितले जातात ना, तो डीपीवर आहे की नाही. म्हणून पैशाच्या जोरावर उभे राहणे लोक, ही सगळ्या टेक्निकॅलिटीज त्यांना माहिती काहीच नाही, काहीच नाही. हे खाली फुकट म्हणजे कसं आहे, कुठून तरी पैसा आलेला असतो अचानक आणि मग त्या गोष्टी दाखवायच्या. आणि मग आता कसं हे सोशल मीडिया आणि याच्यामधून या गोष्टी सगळ्या करायच्या. आता 2016ला जेव्हा आला ना, आता इथे त्यानंतरही इकडे अधिकृत इमारती झाल्या. आणि आता परिस्थिती अशी असेल की एखाद्या गोष्टीवर रिझर्वेशन असेल तरच तुम्ही मोबदला घेऊ शकता. ओके. मग आता त्याच्यावर तो रिझर्वेशनवर आला. आता ज्याचं पण घर जाईल, ज्याचं पण दुकान जाईल, त्याला लिगली कायद्याप्रमाणे घरही मिळेल, दुकानही मिळेल. अच्छा. अच्छा. मग डीपीवर आणून ठेवला ना आता मी त्याला. ह्या गोष्टी असल्यामुळे काही लोक म्हणाले डीपी रुंद का नाही होत, रुंद घेतला तर एखादा कोर्टात गेला, त्याला पूर्वी प्रेमापोटी लोकांनी दिले, त्याला अजूनही काही मोबदला मिळाला नाही, पण स्टे येऊ शकतं, कायदेशीर स्टे येईल. आणि सगळाच प्रोजेक्ट मध्ये अडकून, आणि सगळं प्रोजेक्ट होणंच शक्य नव्हतं. अशी काही लोक, अशी मानसिकता. आणि आता तो मी घेतलंय, आमदारांना त्याचं कळवलं, आमदार बोले आपण हा भविष्यात करू आणि या लोकांना पण आपण विस्थापित करू. वा वा. म्हणजे त्याचा योग्य मोबदला देऊन, त्यांना योग्य मोबदला देऊन त्या गोष्टी. पण मग हे सगळं करत असताना अशी पण काही, जसं आपण म्हणाल ना, की काही लोक आडकाठी करणं, किंवा अगदी अशी माणसं की जे श्रेयवाद, ज्याला आपण म्हणतो की श्रेय स्वतःच आहे म्हणून दाखवणं, अशी जी लोक आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून, जसं तुम्ही म्हणताय, किंवा तुमच्या कामाचं किंवा न केलेल्या कामाचं जे श्रेय घेतात, अशा काही मंडळींना तुम्ही कसं हँडल करता, किंवा काय सांगायचं आज या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून? बघा, मी नेहमी कामाने दाखवत राहिलो. मी सोशल मीडियावर पण खूप कमी असतो, बॅनरबाजी पण खूप कमी करतो. मला प्रत्यक्षात नागरिकांना भेटून, संवाद साधून, त्यांच्याशी बोलणं आणि त्यांना त्या गोष्टी पटवून देणं, किंवा त्यांना नसतील समजत त्या कशा व्यवस्थित ते कागदावर दाखवणं, याला जास्त महत्व देतो. ओके. मग त्यामुळे बघा, मी निवडणुकीला जेव्हा सामोरं जातो ना, लोकांना वाटतं ते काहीच नाही, आज दिसत नाही, याच्यात सोशल मीडियात नाही, याच्यात नाही. पण जेव्हा मतदान होतं ना साहेब, तेव्हा 1000-1200चा टप्पाच माझा गाठलेला असतो. प्रत्यक्षात भेटलेलं असतं ना त्यांना. आणि लोक स्मार्ट आहे, लोकांना माहिती आहे. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठला तरी माझ्या घरासमोरचा खड्डा बुजवला, माझ्या ऑफिस समोरचा खड्डा बुजवला, तो सोशल मीडियावर कधी टाकला नाही. एखादा मोठा प्रोजेक्ट असेल तरच मी सोशल मीडियावर, कधी फेसबुकला वगैरे जाणार. मी गटार साफ केलं, म्हणजे गेली 10 वर्ष मी रोजच्या रोज फवारणी करतो. हे कामच आहे माझं. मी स्वखर्चाने गेली 10 वर्ष जंतुनाशक फवारणी सकाळी करतो आणि संध्याकाळी धुरीकरण करतो, गेली 10 वर्ष स्वखर्चानी. मी रोज फेसबुकला टाकू शकेन मी. अरे काही रोज फेसबुकला टाकायची गोष्ट आहे काही? मी एखाद्या सोसायटीचं गटार साफ केलं, मी समाजसेवेचा वसा कशाला तरी घेतलाय, गटार साफ केलेलं मी फेसबुकला टाकायचं. कामच असलं पाहिजे, कामच असलं पाहिजे. पाणी नव्हता, एखाद्या दिवस आला, एखाद्या आठवड्यावर मी पाठपुरावा केला, हे कोणाला स्पेसिफिक आहे, फोन केला, कोणत्या समोर फोन चालू ना, मी अरे पाणी नाही आलं, सोडता की नाही, टँकर देता की नाही, ही सही का हे फेसबुकला टाकायच्या गोष्टी आहेत. एखादा झाड पडला अचानक कुठंतरी, किंवा हे केलं, एखाद्या गोष्टी, मोठी गोष्ट ठीक आहे, कुठेतरी मी जाऊन फांदी तोडतो किंवा काय करतो, ते फेसबुकला टाकायची गोष्टी आहेत. हे माझं काम आहे. गटर मीटर समाजकारणामध्ये जे माझ्या महानगरपालिकेतून मिळवायचे आहे, त्या अधिकाऱ्यांनी मिळून द्यायचे असतात. त्या गोष्टी आपण भांडून मिळून द्यायच्या असतात. शोबाजी करण्याची बाबत नाही ना. आणि मी त्या गोष्टी प्रत्यक्षात समोर जाऊन करतो या गोष्टी मी.
सो आता आपण आपल्या ह्या पॉडकास्टच्या अगदी शेवटाकडे येतोय. पण जाता आता काही प्रश्न हाच की जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही अगदी कार्यकर्त्यांमधून निवडून आलात आणि हा फ्युचर प्लॅन कसा वाटतो, तुमचा प्रभाग कसा असायला हवा? म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही काम करताच आहात, पण एक 5 वर्ष ज्याला आपण म्हणतो 5 इयर्स डाऊन द लाईन तुमच्या प्रभागाबद्दल किंवा तुम्ही जिथून आता लढतायत त्याच्याबद्दलचं काय विजन आहे? कसं अजून बेटर करता येईल याच्याबद्दल आम्हाला सांगा. येस, आता जो प्रभाग मला जॉईन झालेला आहे ते साधारण फिरताना पाणी समस्या मला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जाणवल्या. त्या प्रभागामध्ये साधारण आता माझे पॅनलमध्येच आहेत ते विकासजी म्हात्रे. ह्यांनी साधारण खाडी किनारा चांगला आमदारांच्या माध्यमातून किंवा याच्यामधून चांगला डेव्हलप केलं. स्मशानभूमी आहे तिथे. त्यांनी शवदाहिनी सुद्धा बनवलेली आहे. मध्यभागी, या प्रभागाच्या मध्यभागी कुठे मला मैदान किंवा गार्डन आवडलेलं नाही. तर लोकांना फिरण्यासाठी मैदान बनवणं किंवा गार्डन बनवणं हा एक माझा तुमचं प्रामुख्याने टार्गेट राहील. असणार आहे. आणि सन्माननीय माझ्या पॅनलमध्ये विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे ते पत्नी आहेत. आणि कैलासवासी वामन सखाराम म्हात्रे ते वारले, त्यांची सून आहे. म्हणजे हे सगळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील लोक आहेत. या लोकांनी 2 टाक्या बनवलेल्या आहेत या प्रभागासाठी. म्हणजे त्या जर आता त्यांनी जवळजवळ 90% एकीचं काम झालेलं, एकीचं 70% काम झालेलं आहे. त्या टाक्या जर झाल्या आणि त्या टाक्यांच्या मागे लागून त्याचं वितरण व्यवस्थेवर लक्ष देणार. जसं मी माझ्या प्रभागावर कल्याण डोंबिवलीमध्ये पहिल्यांदा झोनिंग पद्धत आणली आहे. आता माझ्या प्रभागात असं कोणीच बोलू शकत नाही की मला पाणी येत नाही. अच्छा, आजूबाजूच्या प्रभागात पण तो पाणी पोहोचवलंय मी. असं कोणीही बोलू शकत नाही की पाणी येतच नाही आम्हाला. असं कोणीच येत नाही. 2 टाइम 3 टाइम पाणी सुद्धा येतो माझ्या प्रभागामध्ये. ठीक, कमी जास्त कोणाचा पुरवठा जास्त असतो, कोणची मागणी जास्त असते त्याबद्दल नाही, पण पाणी येत नाही असं कोणीही बोलू शकत नाही. आणि तेच मी आलेल्या प्रभागामध्ये या आमच्या पॅनलला घेऊन ज्यांनी जो काम नेलेलं आहे पुढे, कैलासवासी वामन सखाराम म्हात्रे असो किंवा आमचे पॅनलमधले विकास गजानन म्हात्रे असो, त्यांची पत्नी सौभाग्यवती कविता विकास म्हात्रे असो, तो काम त्यांनी नेलंय. तो फास्ट गतीने कसं करता येईल आणि त्या वितरण व्यवस्थेवर व्यवस्था करून तिथलं पाणी व्यवस्था सुधरेल कसं, याकडे माझा टार्गेट पहिला असेल. आणि त्यानंतर सगळ्या ज्या काय वाचनालय, अभ्यासिका याकडे मी टार्गेट करणार आहे. जसं आपण बघितलं की प्रामाणिकपणे काम करत राहणं हा एकच ज्यांनी वसा घेतलाय. आणि आता पुढे जशी प्रभाग पद्धत होते, ज्याला चूक ते चूक, नाही ते नाही म्हणणं हे करत, प्रामाणिकपणे काम करत आपल्या विभागाचा विकास करणं, आपल्या नागरिकांचा विकास करणं आणि आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करणं, हे करत करत हा प्रवास प्रकाश दादांचा इथपर्यंत आलेला आहे. सो या प्रवासासाठी सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. पुढच्या निवडणुकी आता जी चालली आहे प्रोसेस, म्हणजे जबरदस्त जोरदार तयारी सगळीकडे चाललीच आहे. तर खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात. या पॉडकास्टमध्ये आपण छान जाणून घेतलं की तुमच्या कामाचा आढावा अगदी समाजकारणापासून राजकारणापर्यंत बऱ्याचशा गोष्टींवरती गप्पा केल्या. सो खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद.